मित्रांनो, कल्पना करा, जगातील दोन महासत्ता अमेरिका आणि चीन आणि दोन्ही देशाचे मोठमोठे शास्त्रज्ञ एका मागोमाग एक संशयास्पद मृत्युमुखी पडत आहेत. आधी अमेरिकेचे 10, आता चीनचे 8 वैज्ञानिक मृत. हा फक्त योगायोग आहे का, की पडद्यामागे सुरू आहे एक गुप्त युद्ध, ज्याची खबर जगाला सुद्धा नाही? आजची माहिती ऐकून तुम्हाला हादरा बसेल. आज आपण अशा एका धक्कादायक विषयावरती बोलणार आहोत, ज्यामुळे जगभरात चर्चा सुरू झालेली आहे. दावा असा केला जातोय की आधी अमेरिकेचे 10 आणि आता चीनचे 8 मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरित्या मृत्युमुखी पडलेले आहेत. ही फक्त साधी घटना आहे का, की यामागे काही मोठं गुपित दडलंय? दिलेल्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षात चीनच्या संरक्षण, हायपरसोनिक क्षेपणास्त्र, ड्रोन तंत्रज्ञ आणि प्रगत रसायनशास्त्र प्रकल्पाशी संबंधित तब्बल 8 शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला आहे. काहीचा मृत्यू रस्ते अपघातात झाला, काहीचा अचानक आजाराने, तर काही जण संशयास्पद परिस्थितीत मृत आढळले. यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे इतक्या महत्वाच्या क्षेत्रातील लोकांच्या बाबतीत असे प्रकार कसे काय घडू शकतात, हा प्रश्न आहे. यामध्ये काही नावे समोर आलेली आहेत. स्पेस मॉनिटरिंग कार्यक्रमाचे प्रमुख झांग जियाओक्विन याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. हायपरसोनिक प्रकल्पाशी संबंधित फाउंटेंग हे आफ्रिका दौऱ्यावर असताना बेपत्ता झाले. बायोमेडिकल तज्ञ ली मिनयो यांचा अचानक मृत्यू झाला. ड्रोन तंत्रज्ञानातील तज्ञ लिओ डोनआयो याचा अपघातात मृत्यू झाला. हे सर्व योगायोग आहेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. की वैज्ञानिक माहिती संपवण्याचा एखादी खेळ या दोघांमध्ये सुरू आहे किंवा या देशामध्ये? दुसरीकडे अमेरिकेबाबतही अशीच माहिती समोर आलेली आहे. गेल्या 3 वर्षात अमेरिकेच्या अणु प्रकल्पाशी संबंधित 10 शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा दावा आहे आणि याचा दावा करण्यात आलेला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशी चालू आहे. म्हणजे प्रश्न फक्त चीनचा नाही, प्रश्न आहे महासत्ताच्या गुप्त स्पर्धेचा. आज जगात युद्ध फक्त बॉम्ब आणि बंदुकीने होत नाही. आजचं युद्ध आहे माहितीचं, तंत्रज्ञानाचं, बुद्धिमत्तेचं आणि वैज्ञानिक सामर्थ्याचं. जर खरोखर दोन्ही देशांमध्ये सायलेंट वॉर सुरू असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावरती होऊ शकतो का? तर येस. कारण जे देश तंत्रज्ञानावरती नियंत्रण ठेवतात ते भविष्यात जगाच्या शक्तीचं केंद्र बनतात. म्हणून हा विषय केवळ मृत्यूचा नाहीये, हा विषय आहे जागतिक सुरक्षेच्या, विज्ञानाच्या भविष्याचा आणि महासत्ताच्या गुप्त संघर्षाचा. तुम्हाला काय वाटतं, हे सर्व नैसर्गिक योगायोग आहेत की या पडद्यामागे काहीतरी मोठा खेळ सुरू आहे? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा.